बॅटिंग लाईनअप त्यांचं मजबूत आहे. गौरव आपण पाहू शकतोय जे रेडर संघामध्ये, प्रेमित राऊत पाहू शकतोय, त्यानंतर नंदन घरत पाहू शकतोय. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. चला बघूया आपण या मॅचकडे बघूया. पहिला चेंडू घेऊन येतोय निशांत. पहिला चेंडू सुंदर असा फुलर लेंथ नक्कीच पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडने मात्र सील पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. सचिन घरत पुढे सरसावतोय, चेंडू उचलतायत, थ्रो करतायत. एक धाव मात्र घेतली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 1. 1 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. विरल नायर, आशुतोष व्यवहारे आणि तिसरे पंच म्हणून कार्यरत आहेत कालपासून आमच्या सोबत अजित म्हात्रे. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका प्लीज, वारंवार विनंती करावी लागते. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण सजवायची गरज नाहीये. ओके, यावेळी मात्र स्ट्राईक रोटेशन होत आहे. स्वप्नील घरत डावखुर आणि उजवा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. बघूया षटकातील दुसरा चेंडू घेऊन येते निशांत. यावेळी मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू दिशा दिली आहे. सुंदर असा मात्र अडवण्याचा प्रयत्न अनुजयाचा. मात्र सिंगल्स तिथे चिकी सिंगल्स घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 2. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहतो, सातत्यानं स्ट्राईक रोटेशन होत आहे. डाऊन द लेग साईड आपण पाहू शकतो डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतोय. त्यानंतर थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या बाहेर. असे 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते आपण पाहू शकतोय 38 सर्कलच्या बाहेर आहेत. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, स्लोवर चेंडू. तिथे धोका निर्माण झालाय. मात्र लँडिंग तिथे मात्र मयुरेश क्रीजमध्ये करतो. कुठेतरी ताळमेळ होताना दिसत नाहीये. 2 फलंदाजांमध्ये कुठेतरी मयुरेशकडनं घाई झाली होती. तर थ्रो ॲक्युरेट आला असता हातामध्ये, मात्र तेव्हा एक कुठेतरी संधी प्राप्त झाली असती, मात्र तसं झालं नाहीये. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती अजूनही स्थिरावलेली आहे ती 2 वर. चेंडू आतापर्यंत फेकून झाले त्या षटकातील 3. यानंतरची होणारी मॅच असणार आहे ती चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव वर्सेस बिरवाडी टायगर्स. यावेळी मात्र पुन्हा चेंज ऑफ पेस जो आहे तो पाहायला मिळतोय. तितकं चपळ यष्टीरक्षण किरण राऊत यांचं पाहायला मिळतंय. जर मागील सीझनमध्ये पाहायला गेलं तर जबरदस्त अर्धशतक किरण राऊत यांच्या बॅटमधनं पाहायला मिळत होतं. तब्बल 55 धावा त्यांनी कुठल्या होत्या मागील KPL मध्ये. आणि यावर्षी जर पाहायला गेलं तर धावांची बरसात मात्र पाहायला मिळेल. कालच्या दिवसात यतीन पाटील, आजच्या दिवसात क्रितेश घरत मात्र पाहायला मिळाला. त्यानंतर जितम घरत हा देखील पाहायला मिळाला. अतिशय सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. त्यानंतर गौरव घरत बेटेगाव. मात्र जर पाहायला गेलं तर एक चांगलासा प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. सुंदररित्या मारलेला फटका सिली मिडॉनच्या दिशेला देतोय. तितक्याच वेगाने थ्रो, मात्र वेगाने चपळताने 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 5 चेंडू मात्र या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातले झाले. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 3. कारण की पाहायला गेलं तर क्रिकेट आपण पाहायला गेलं तर इंटरनॅशनल क्रिकेट जर सुरुवातीला पाहायला गेलं तर काही नियमावली नव्हत्या. त्यावेळेला 60 षटकांचे सामने व्हायचे. त्यानंतर हळूहळू 50 षटकांवरती आले. आणि त्यानंतर आपण आता पाहतोय की 2020 क्रिकेटचं स्वरूप जे आहे ते बदलताना नक्कीच पाहायला मिळतं. यावेळी मात्र पुलचा फटका पाहायला मिळतोय. मयुरेशच्या बॅटमध्ये येतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी फेकी, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. सुंदर अशा 2 धावा पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 5 रन्स ऑन दी बोर्ड. षटकाची देखील झाली इथे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या सरकार चॅलेंजर बेटेगाव संघाची झाली आहे ती 5. शेवा खारी लेनी घारापुरी, नावा शेवा खारी लेनी घारापुरी, शिवदर्शन घरवालका. धन्यवाद. आमचे जवळचे परम मित्र दर्शनजी मोरे यांचा मी शब्द सुमनांनी कुणबी प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं देखील इथे कमिटीच्या माध्यमातून मात्र स्वागत हे केलं जातं. एक क्रिकेटचा दैदिप्यमान असा हा सोहळा मात्र आपण अनुभवत आहोत. दिवस दुसरा आजचा आपण अनुभवतोय. तर षटक क्रमांक 2 देखील इथे आपण पाहू शकतोय. घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती वंडर बॉय ऑफ बिरवाडी क्रितेश घरत.
तर बघूया षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय गोलंदाज क्रितेश. मागील सामन्यात मात्र नेत्रदीपक कामगिरी केली आणि संघाला विजय मात्र संपादित करून दिला. तोच क्रितेश आता मात्र षटक घेऊन येतोय. यावेळी मात्र पहिल्या चेंडूचा समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक जितेश तिथे आहे. झेल टिप बदल आणि या सुपर सुंदर जजमेंट आणि या मात्र माघारी पाठवलं जात आहे स्वप्नील घरत यांना. धन्यवाद. यावेळी मात्र मोठा हादरा मात्र लागतोय सरकार चॅलेंजर्स बेटेगाव संघाला. कर्णधार मात्र डगआउट मध्ये निराश मनोबलाने मात्र येत असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज इन आपण पाहतोय जितम, ज्यानं मागील सामन्यामध्ये अतिशय सुंदर अर्धशतकी देखील खेळी जितमच्या बॅटमधनं पाहायला मिळाली होती. आणि मागील सीझनमध्ये देखील जितम हा तारा उदयास आला आणि नक्कीच यावेळी यंदाच्या मोसमात आपण पाहतोय की सरकार या 11 बेटेगाव या संघामध्ये पाहतो. गतवर्षी जर पाहायला गेलं तर चाणक्य सुपर किंग्ज या संघामध्ये त्याची वर्णी लागली होती आणि यावेळी मात्र संघ मालकाला नक्कीच कुठेतरी खुश केलं असणार जितमच्या बॅटने. बघूया क्रितेश आपल्या शतकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचावरून मारलाय. स्लिमी डॉनच्या दिशेने जातोय. निशांत क्षेत्ररक्षक करतोय. धाव संख्या 1 ने पुढे सरसावते. धावफलकावरती लागलेली आहे ती 6. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 6. आतापर्यंत चेंडू जर आपण पाहतोय झालेले आहेत या षटकातील 3. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर एकेरी धाव, त्यानंतर पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आले क्रितेशला. अतिशय सुंदर असं षटक हाताळतोय क्रितेश. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती नवीन आलेला फलंदाज. पहिला चेंडूचा मात्र समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय मिड विकेट, सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. मगाशी देखील म्हटलं होतं की एक ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून याची ओळख आहे. ज्यावेळेला संघ संकटात सापडतो त्यावेळी मात्र त्यांनी संघाला त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय आणि यावेळी मात्र त्याच पद्धतीची कामगिरी जितमच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू वर पिच पद्धतीचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका. मात्र नो मॅन लँड्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे पळतोय. चालत इथे क्षेत्ररक्षण देखील होत आहे कारण की लॉंग ऑनची बाउंड्री जर आपण पाहतोय, समोरची सीमारेषा पाहतोय तर कुठेतरी लांब आहे. आणि 2 धावा मात्र अतिशय सहजरित्या पूर्ण केल्या जातात. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय येतो, यस इट इज द 4, कारण की बाउंड्री लाईनला मात्र तिथे पाय टेकला होता क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडू येतोय, इशारा येतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 16 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. 11 धावा आतापर्यंत क्रितेश खर्च करतोय. जी आपली शैली आहे ती मात्र दर्शवतोय जितम घरत, कारण की जो आक्रमकपणा हवा तो मात्र इथे आक्रमण गोलंदाजावरती चढवलंय जितम याने. यावेळी मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न किरणच्या ग्लोव्ज मध्ये मात्र काही चेंडू थांबला नाहीये. पंचांचा निर्णय तिथे नक्कीच येईल. 22 की बॅटकट आहे. बॅटकट ओके, नक्कीच 1 धाव तिथे नक्कीच मिळते. धावसंख्या ही धावफलकावरती लागली. षटकाची देखील इथे झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 17. 17 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. धन्यवाद डीजे, थँक्स. आता मात्र चांगली अशी सुरुवात, विकेट जरी गेला असला तरी मात्र 2 षटकांचा खेळ झाला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 17. 17 रन्स विथ लॉस ऑफ 1 विकेट. जितम जर पाहायला गेलं तर 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल्सने पाहायला गेलं तर वैयक्तिक 11 धावांवरती खेळ साकारतोय आपल्या संघासाठी
स्कोरबोर्ड मात्र हरवण्याचं कार्य जितम अतिशय सुंदर पद्धतीने करतोय. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज पुन्हा एकदा निशांत. आउटसाइड द ऑफ स्टंप नक्कीच पाहायला मिळतोय. पंचवीर नायर आमच्यापर्यंत दर्शवत आहेत इट इज अ वाईट. एक अवांतर धावने तिथे होते भर. धावसंख्या धावफलकावरती लागते ती 18. पुन्हा एकदा त्याच लेंथचा मारा पाहायला मिळतोय. मात्र यावेळी सफल झाले होते जितम. त्यामुळे मात्र वाईट काय मिळणार नाहीये कारण की पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम असणार आहे. कारण की एक अनुभवी पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहतोय. या षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र सुंदरता स्लॉक्स मात्र पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे. सुंदर अशी फेकी देखील पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे फ्लाय होते धावफलकावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड. चला यानंतरची होणारी मॅच नक्कीच एक मोठा मुकाबला नक्कीच असणार आहे. चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव एका बाजूला असणार आहे प्रणय घरत आणि त्याच्या समोर असणार आहे ब्रिजेश घरत. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू बराच बाहेर जातोय. चेंडू बराच बाहेर आहे. इट इज अ वाईट. पंचांशी तिकडे हुज्जत घालायची नाहीये. पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम असणार आहे. विकेट हॅट्रिक जर कुठल्या गोलंदाज घेतोय तर दर्शन मोरे प्रोप्रायटर ऑफ आई एंटरप्राइजेस यांच्याकडनं 101 रुपयांचं पारितोषिक मात्र तिथे दिलं जाणार आहे. पूर्ण दिवसासाठी ते पारितोषिक मात्र प्रत्येक गोलंदाजांसाठी हे पारितोषिक आहे. यावेळी मात्र शॉर्ट लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा स्ट्राईक रोटेशन होते. एक सिंगल घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 21. 21 धावा आणि ते पारितोषिक मात्र विकेट हॅट्रिक. षटकारांची जरी हॅट्रिक घेतली आणि चौकार जरी लागोपाठ 3 मारले तरी हे पारितोषिक हे पूर्ण दिवसभर लागू असणार आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक सिंगल्स घेतली जाते. स्ट्राईक रोटेशन केलं जाते. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती सरकार चॅलेंजर्स बेटेगाव या संघाची 22. 22 धावा. मग या षटकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतो निशांत. ह्यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आलेला चेंडू जातोय डीप मिड विकेट. बिग 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 षटकार 6 धावांसाठी. शेट्टीचे धन्यवाद. इथे मात्र स्वागत सन्मान देखील केला जातोय दर्शनजी मोरे यांचा. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व कुणबी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने हा स्वागत सन्मान देखील स्वीकारला जातोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीचा फटका जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद. आपण पाहत आहात कुणबी प्रीमियर लीग 2021 छत्रपती संभाजी मैदान बेटेगाव. अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी रफ अँड टफ मॅचेस जे आहेत ते आपल्याला मात्र पाहायला मिळतात. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडलेले आहेत त्यांच्या माहितीकरता मी नक्कीच सांगेन अतिशय सुंदर असा सामना सरकार चॅलेंजर्स बेटेगाव आणि सांता राजा काटाळे नाणेफेकीचा कौल जिंकला. तदनंतर फलंदाजीचा निर्णय मात्र तिथे पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 32. 32 धावा. एक गडी बाद झाल्या. जरी स्वप्नील घरत एक मोठा फलंदाज मात्र माघारी परतला तरी मात्र या दोन्ही खेळाडूंनी ते मात्र दडपण पूर्णपणे झुगारले. चौफेर फटकेबाजी जी आहे ती मात्र पाहायला मिळते. आणि जितमबद्दल सांगायचं झालं तर मॉन्टेक्स बॉलपासून त्यांना क्रिकेट खेळायला सुरुवात केली. नेपाळचा दौरा केला आणि तदनंतर मात्र 2010 हे वर्ष उजाडलं आणि
भाविक डिजिटलची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी जितम याने केली आणि तदनंतर त्याची वर्णी लागली पवनसुत नवली या संघामध्ये. अतिशय सुंदर एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा चेंडू यष्टीवरती आदळलाय, गडी बाद होतोय जितम. अतिशय सुंदर खेळी इथे मात्र जितम गरजची संपुष्टात आली आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 32 धावा. वैयक्तिक 13 धावांचं योगदान मात्र जितमनं दिलंय आपल्या संघासाठी. त्यामध्ये 1 षटकार, 1 चौकार आणि 3 सिंगल्स, 8 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र एक चांगली इनिंग जी आहे ती बनवावी लागणार आहे. दोन्ही फलंदाजांना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिजित आणि आता मात्र सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे मयुरेश. तर बघा अनुज आपल्या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येईल फलंदाज. नवीन फलंदाज आपण पाहतो अभिजितसाठी. यावेळी मात्र जागा बनवली आणि गली रिजनच्या दिशेने कट केलेला हा फटका. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे पोहोचतोय आणि तिथे तिसरी धाव देखील अतिशय सहजरित्या पूर्ण केली जाते. आणि या 3 धावांनी धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 35 धावा. षटक क्रमांक 4 हे मार्गस्थ आहे. बघूया पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने पुढील चेंडू घेऊन येतोय अनुज. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. येतोय सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. डीजे धन्यवाद, डीजे थँक्स. अतिशय सुंदर खेळी साकारतोय मयुरेश आपल्या संघासाठी. या षटकारानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय पुढे सरसावल्या 41 धावा. पुन्हा एकदा सुंदररित्या मारला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. जितेश चेंडू मागे पळतोय मात्र चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावा. देवा तू नवसाला पावර मल्हारी. देवा तू दावर दावर मल्हारी. देवाला अंगोली घालतान मल्हारी. देवाची अंगोली करतान मल्हारी. देवाला अंगोली घालतान मल्हारी. देवाची अंगोली करतान मल्हारी. डीजे धन्यवाद, डीजे थँक्स. अतिशय सुंदर मात्र इनिंग बहरताना दिसते मयुरेश याची. जर मयुरेश पाहायला गेलं तर आतापर्यंत त्याने 8 चेंडू खेळले. त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकार देखील लगावलेत. वैयक्तिकरित्या 25 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. करंट रन रेट जर आपण संघाचा पाहतोय तर 12.3 च्या सरासरीने मात्र संघ सुंदर कामगिरी करताना दिसतोय. धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत ते 45 धावा. गडी बाद झालेत ते 2. मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहतोय तर बदललेली आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू तैनात आहे. त्यानंतर कव्हर पॉईंटला डीपमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळी मात्र उंच फटका मारण्याचा प्रयत्न मयुरेशाचा होता. तितकाच गती परिवर्तन चेंज ऑफ पेस संदूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत 5. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती 45 वर. या षटकात जर पाहायला गेलं तर 1 षटकार, 1 चौकार आणि 1 तिहेरी धाव नक्कीच पाहायला मिळाले होते. आणि जितम सारखा मोठा फलंदाज देखील बाद झालेला आहे. यावेळी मात्र पुन्हा जागा बनवल्या. सुंदररित्या मारलेला फटका आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. माझा गवळी दादा चालला मुंब्रा देवी जतरला. 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 अडीचे धन्यवाद. चला शेवटचं षटक जे आहे ते लगेच मार्गस्थ करा. क्रितेश घरात जास्त वेळ दौडायचा नाहीये. लगेच शेवटचं षटक मार्गस्थ करायचं आहे कारण की वेळ ही खूप महत्वाची असते मित्रांनो. वेळ घालवून चालणार नाहीये.
4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतो अर्धशतक हे मात्र झळकावलं जात आहे. धाव फलकावरती 51 धावा, 51 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. अतिशय सुंदर मात्र स्कोरबोर्ड जर आपण पाहतोय 51 धावा या स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. कारण की कालपासून आम्ही पाहतोय की धावा जितक्या बनवत आहेत तितक्या मात्र चेस देखील होताना दिसत आहेत. आता मात्र बघूया हे शेवटचे 6 चेंडू टाकणं शेष आहेत आणि या 6 चेंडूंवरती किती धावा जमवणार हे 2 फलंदाज आणि किती धावांचं लक्ष टार्गेट सेट करणार हे मात्र पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, महत्त्वपूर्ण आहे या सामन्यामध्ये. बघूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज शुभम. यावेळी मात्र सुंदररित्या हा मारलेला फटका तिथे अनुज आहे आणि कुठलीच चूक करणार नाहीये. गडी होतोय झेलबाद. गाडी निघाली पंढरपुरी, चंद्रभागेच्या गोयागिरी, चंद्रभागेमध्ये थांबलन गो, अंगोला माया करतन गो, चंद्रभागेमध्ये थांबलन गो, अंगोला माया करतन गो, नमन पांडुरंगाला केला माझा गवळी दादा. अडीचे धन्यवाद. इथे मात्र सुंदर असं उर्वी डीजे यांच्या माध्यमातून सुंदर असं गीत मात्र ऐकायला मिळत आहे. कुठेतरी मात्र ताजंतवानं करण्याचं कार्य मात्र या सुंदर लोकगीतांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र शुभम याला विकेट प्राप्त करण्यामध्ये यश येत आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 51-51. नवीन फलंदाज इन आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती हर्ष. अजूनही सलामीवीर मात्र मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. सुंदर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. चेंडू आतापर्यंत मयुरेशने फेस केलेत. 31 धावा त्याने बनवल्यात. इंटू द गॅप खेळला जातोय. मात्र तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. सार्थकच्या माध्यमातून सुंदर असं फिल्डिंगचा नजराणा मात्र पेश केला जातोय. सुंदर अशी फेकी देखील पाहायला मिळते. बघा मित्रांनो, फिटनेस किती महत्त्वाचा आहे, त्यानंतर तुमची रोजची प्रॅक्टिस सराव किती महत्त्वाचा आहे तो मात्र इथे या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 53. 53 धावा, 3 गडी 5 झालेल्या आहेत. बघूया षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस, कुठेतरी मात्र फुलटॉस चेंडू चुकला याची मात्र दखल घेताना मात्र मयुरेश. तर कदाचित बॅल कट जरी लागली असती तरी मागे कदाचित इंटू द गॅप चेंडू गेला असता, मात्र तसं काही झालं नाहीये. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. सुंदर असा फुलर लेनचा मारा पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने चेंडूवरती येतोय क्रितेश. चिन्मय अतिशय सुंदर असा फिल्डिंगचा नजराना मात्र पाहायला मिळाला. सिंगल घेतली गेली. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 55. 55 धावा. आउटसाइड द ऑफ स्टंप मात्र चांगली पिचिंग नक्की पाहायला मिळाली. निशांत क्षेत्ररक्षण करतोय. फॉर्मलिंग मात्र झालंय तिथे 2 धावा कुलमाइंडने मात्र पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावरती लागली ती 57. 57 रन्स ऑन द स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर मयुरेश किती धावा जमवेल आणि किती धावांचं लक्ष सेट करेल. जाणता राजा काटाळी या संघासमोर वैयक्तिकरित्या जर आपण इंडिव्हिज्युअली स्कोअर मयुरेशचा जर पाहिला तर 14 चेंडू त्यानं खेळल्यात आणि 37 धावा त्यानं बनवल्यात. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू. चेंडू बराच काळ हवेमध्ये. सार्थक चेंडू खाली येतोय आणि मात्र झेल इझिली ड्रॉप होतोय आणि गडी इथे मात्र होतोय धावबाद मयुरेश. हॅलो, धन्यवाद. तर कुणबी प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरे. तर ह्या पर्वामध्ये आम्हाला ज्या ज्या दानशूर व्यक्तीने
जी मदत केली आहे त्यामध्ये श्री राजेंद्र किडू घरत, धनसार स्वप्नील रामचंद्र घरत, पास्तळ रोशन रमेश घरत, बेटेगाव रोशन कमळाकर पाटील, बिरवाडी दिनेश मोरेश्वर घरत, बेटेगाव मंगेश राऊत, जांभूखंडे गोपीनाथ पांडुरंग घरत, पास्तळ अंकुश परशुराम घरत, पास्तळ संदीप तुकाराम घरत, पास्तळ तसेच शैलेश शांताराम घरत, पास्तळ किरण गणपत राऊत, तलेखल महागाव, तर विश्वास म्हणजेच दिनेश गोपीनाथ घरत, नवली सचिन मनोहर घरत, सरावली जगन्नाथ शंकर घरत, नवली मितेश घरत, नवली दिनेश घरत, नवली राजेंद्र परशुराम पाटील, पास्तळ महेंद्र पाटील सर, आरती इंडस्ट्रीज भाग्योदय म्हात्रे, आरती इंडस्ट्रीज पियाल गुरव, कमारे ईश्वर चव्हाण, धर्मेश गांधी पालघर, उमेश सदानंद घरत, पास्तळ मनोज पाटील, नवली निषाद घरत, नवली कीर्तेश साईनाथ घरत, पास्तळ व्ही पी इंटरप्राइजेस कल्याण, पूजा ऑप्टिक चित्रालय, तसेच आदरणीय सन्मान्य श्री हरेश गजानन घरत, पास्तळ प्रफुल्ल जी वामन घरत, सरावली भावेश चुरी, तलेखल महागाव, तसेच रोहित रमेश राऊत, पास्तळ रॉकस्टार ग्रुप फटाका मार्ट पास्तळ, तसेच जे बिल्डर्स आहेत समीर खत्री ह्यांच्याकडनं सुद्धा एक चांगलं योगदान मिळतंय, तसेच मोबाईल जंक्शन आदरणीय श्री जिग्नेश पाटील दहिसर यांच्याकडनं सुद्धा एक चांगलं योगदान मिळतंय, तसंच डॉल्फिन मार्बल बेटेगाव, अनिकेत पाटकर पालघर, चंद्रकांत परशुराम घरत, पास्तळ दिनेश मोरेश्वर घरत, बेटेगाव अजय पंढरीनाथ घरत, पास्तळ प्रीतम रमेश घरत, पास्तळ आतेज मदन राऊत, सरावली संजय सर म्हणजेच संजय दाजीबा घरत, दहिसर रुकेश रामभाऊ घरत, पास्तळ सरावली सौ कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, सरकार फायटर जास्त वेळ दौडवू नका, क्षेत्ररक्षण सजवा, अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत आपल्याला. त्यानंतर सौ मिताली मिलिंद राऊत धोडीपूजा, विजय भास्कर राऊत धोडीपूजा, शशिकांत सीताराम राऊत पास्तळ, तसेच उमेश शांताराम राऊत पास्तळ यांच्याकडनं सुद्धा एक चांगली मदत आपल्या मंडळाला मिळते. तसेच कुणबी लीगच्या ह्या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय पारितोषिकासाठी जे ट्रॉफी मिळत आहेत ते आपल्या वावे गावचे सुपुत्र श्री प्रभाकर विठ्ठल राऊत ह्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ कै रुणाल प्रभाकर राऊत ह्यांच्या स्मरणार्थ प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाची जे चषक आहेत ते आपल्याला मिळाले. तसेच तृतीय पारितोषिकाचा जो ट्रॉफी आहे ती महेश घरत ह्यांच्या आईच्या स्मरणार्थ कै वनिता बच्चू घरत बेटेगाव ह्यांच्या स्मरणार्थ, तसंच चौथ्या क्रमांकाचं जे चषक ट्रॉफी आहे ती कै शिवाजी सुकऱ्या घरत ह्यांच्या स्मरणार्थ श्री विवेक घरत बेटेगाव ह्यांच्याकडनं चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळते. तसेच सन्मान चिन्ह हे कै विराज शिवाजी घरत ह्यांच्या स्मरणार्थ श्री विवेक शिवाजी घरत ह्यांच्याकडनं आपल्याला ह्या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. तसेच उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज ह्यांचे चषक आहे ते फ्रेंड्स ग्रुप बेटेगाव, ह्यामध्ये प्रमोद घरत, विवेक घरत, किरण घरत, दिनेश घरत, विक्रांत घरत, सुरेंद्र घरत आणि दिलीप जितेंद्र घरत ह्यांच्याकडनं आपल्याला ह्या ट्रॉफी मिळत आहेत. तसेच प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी जे ट्रॉफी आहे ती काही सुशांत सतीश पाटील सरावली ह्यांच्या स्मरणार्थ श्री केतन राऊत आणि जिग्नेश घरत ह्यांच्याकडनं आपल्याला ह्या ट्रॉफी मिळालेल्या आहेत. तसंच ह्या स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम पारितोषिक मिळतंय ते आदरणीय सन्माननीय श्री संदीप विजय घरत माजी उपसरपंच आणि विनोदजी अधिकारी ह्यांच्याकडनं आपल्याला प्रथम पारितोषिकासाठी
तिची जी रोख रक्कम आहे ती देण्यात आलेली आहे. तृतीय पारितोषिक आदरणीय श्री राजेंद्र किडू घरत धनसार यांच्याकडनं आणि चतुर्थ पारितोषिक आहे ते श्री किरण गणपत राऊत तलेखल ह्यांच्याकडनं मिळतंय. ह्या सर्वांचं मी मंडळाकडनं खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. यावेळी मात्र इनसाइड आउट पद्धतीचा फटका आपण पाहतोय. सुंदररित्या मारला आहे. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने चौकार येतोय. तर लक्षाचा विचार केला गेला तर आपलं जिंकण्यासाठी टार्गेट जे सेट केलेलं आहे 59 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मात्र चांगली अशी मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात केली आहे किरण राऊत यांनी. मात्र एक अनुभव जो आहे तो किरणच्या गाठीशी नक्कीच आहे. चला दोन संघांनी नाणेफेक करण्यासाठी इथे यायचं आहे. चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव आणि बिरवाडी टायगर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. प्रणय गरत आणि ब्रिजेश. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका लँड होतोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय चेंडू आतापर्यंत या षटकातील फेकून झाले ते 4. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 10. चला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल दोन्ही संघांना. चाणक्य सुपर किंग बेटेगाव आणि विरवाडी टायगर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा जागा बनवली आहे. सुंदररित्या मारला. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तितकं सुंदर मात्र क्षेत्ररक्षण होत आहे आणि सिंगल मात्र तिथे घेतली गेली. षटकाची देखील इथे झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा इथे खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 12. चला जास्त वेळ तिथे टीम मीटिंग करायची नाहीये. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 12 रन्स. माफ करा दिलगिरी व्यक्त करतोय. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 11 रन्स ऑन दी बोर्ड. चला दोन्ही कर्णधारांनी या समोरासमोर टॉस करण्यासाठी. बिरवाडी टायगर्स आणि चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. हर्षवर्धन. हर्ष पहिला चेंडू मात्र सुंदररित्या खेळलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. सुंदर फेकी देखील होते. चला प्रणय घरत तिथे आलेले आहेत चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव संघाचे कर्णधार ब्रिजेश. आपण देखील यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. तर प्रमोदजी शेडगे यांना मी विनंती करतो की चला आपण देखील तिथे जायचं आहे. गोल्डन व्हॉइस ऑफ वसई. मात्र सुंदररित्या मारलेला फटका नो मॅन लँड्स स्ट्रेटच्या दिशेने तिथे येईल. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतल्यात. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 14 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. थ्रो चक गोलंदाज म्हणून तिथे पाहायला मिळतंय. इट इज अ नो बॉल. की आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. 2 संघांमध्ये विरवाडी टायगर्स अँड चाणक्य हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो आपण पाहू शकतायत. कॉइन स्पिन केला जाईल. तिने जे लेजंड खेळाडू आहेत पास्ता संघातून बिलॉंग करताना काल कुणबी लायन्स या संघातून हे पाहायला मिळालं. यावेळेला बिरवाडी टायगर्स
आपण पाहू शकतायत नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. ब्रिजेश आपण घ्यायचंय. तर यस ब्रिजेश नाणेफेकीचा कौल जिंकलाय. गेल्या मॅचमध्ये थोडंसं फ्लॉप शो ठरले होते. फलंदाजीमध्ये थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला मिळालं. कचकाऊ कामगिरी केली गेली. या सामन्यामध्ये काय डिसिजन असेल आपला? आता प्रथम क्षेत्ररक्षण खेळणार आहेत. क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघ सुद्धा स्ट्रॉंग संघ आहे. 5 षटकांमध्ये काय रणनीती असेल की कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस असेल? 50 तर च्या अगोदरच आम्हाला थांबवावं लागेल, कारण थोडीशी अगोदरच्या मॅचला बॅटिंग नव्हती झालेली. तर या मॅचला जे काही स्कोर्स आम्हाला भेटेल ते आम्ही डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस केलेले आहेत आता? अजून तरी नाही, बघूया. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच ब्रिजेश. प्रणयजी, जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण. आता मात्र मनाच्या विरोधात खेळायचं आहे. 5 षटकांमध्ये काय टोटल असेल की आपण त्या धावांपर्यंत गेल्यानंतर प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न करतील? 60+. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस नाही, सेम टीम. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. मॅच रनिंगमध्ये चालू आहे, सुरू आहे. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बिरवाडी टायगर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर मंथनजी गरत. या आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओकडे. धन्यवाद प्रमोद. यावेळी मात्र चक गोलंदाज म्हणून या स्पर्धेतील पहिला ओळखला गेला. पुन्हा एकदा बिमार चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. नो चेंडू फ्री हिट जो आहे तो कंटिन्यू असणार आहे. मगाशी जर आपण पाहतोय तर पॅनलाइज केलं गेलं, कारण की चक गोलंदाज थ्रो गोलंदाजाला इथे प्राधान्य दिलं गेलं नाही, जाणार नाहीये. पूर्ण स्पर्धेमध्ये तो गोलंदाज जायबंदी केला गेलेला आहे. 5 धावा तिथे नक्कीच मिळाल्या होत्या त्या थ्रो चेंडूवरती. यावेळी मात्र सुंदररित्या इनसाइड आउट पद्धतीने मारलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. पुन्हा सिंगल मात्र घेतली जाते. स्ट्राईक रोटेशन होते. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती धाव संख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 19 रन्स. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुंदररित्या मारलेला फटका कव्हर्सच्या दिशेने जातोय. हर्षवर्धन तिथे आहे. सुंदर स्टॉप मात्र केला जातोय. तितकं सुंदररित्या मात्र क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील पाहायला मिळते. यानंतरची होणारी मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चाणक्य सुपर किंग बेटेगाव वर्सेस बिरवाडी टायगर्स. मागील सामना मात्र बिरवाडी टायगर्स संघाने जरी हरला असला तरी मात्र अशा पल्लवीत त्या स्पर्धेमध्ये नक्कीच असतील. चांगला परफॉर्मन्स करण्याचा इरादा दोन्ही संघाचा नक्कीच असणार आहे. मात्र फॉलो थ्रू चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चे संकेत मात्र पंचांच्या माध्यमातून नक्कीच येत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती लागलेली आहे ती 21 धावा. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र पंच घोषित करतायत की इट इज द डेड बॉल. लक्ष जर पाहायला गेलं तर एकूण 60 धावांचं लक्ष जे आहे ते समोर ठेवलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी किरण आणि सार्थक चांगली कामगिरी मात्र आपल्या संघासाठी करतायत. बॅटची एज लागते. शॉट थर्डमॅन 30 सर्कलमध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय. एक धाव मात्र अंकित केली गेली आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय षटकाची समाप्ती इथे झाली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 22 धावा. अडीचशे. धन्यवाद. चला स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ तिथे मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग कोणीही करायची नाहीये. आयोजकांकडनं वारंवार विनंती होते. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 22. तर सामन्याचं समीकरण आपण पाहतोय तर अजूनही चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मात्र चांगली कामगिरी साकारत असताना आपल्या संघासाठी चांगला रन रेट देखील मेंटेन केलेला आहे. तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहतो 38 सर्कलच्या बाहेर पाहायला गेलं तर
फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स जे आहेत ते संपलेले आहेत आणि आपण एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑन डीप मिड विकेटला देखील पाहतोय, स्क्वेअर लेगला पाहतोय आणि फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये देखील आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. चला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे प्लीज क्षेत्ररक्षण साधवण्यासाठी. नवीन षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज, मात्र कर्णधार स्वतः मात्र एक जबाबदारीपूर्वक षटक घेऊन येतात. 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. सुंदर असा हाताळलेला चेंडू स्वप्नील घरत यांच्या माध्यमातून चिकी सिंगल मात्र तिथे घेतली जाते. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागली आहे ती 23 धावा, 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही मात्र 17 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस, यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट मात्र केला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे आणि एक धाव तिथे नक्कीच मिळेल. नक्कीच चांगला प्रयत्न होता तो सार्थक्याचा, मात्र चेंडू मात्र काही गॅपमध्ये गेला नाहीये. एक धाव तिथे नक्कीच मिळाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 24 रन्स. या षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन देतील स्वप्नील किरण राऊत यांच्यासाठी. यावेळी मात्र बॅट चिकडा लागली आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली जात आहेत आणि चपळतेने मात्र इथे सुंदर असा कॅच गडी होतोय झेलबाद. DJ Sachin 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 DJ Saulat Saulat अडीचे धन्यवाद. आता मात्र नवीन फलंदाज इन होत असताना आपण पाहतोय नवीन बॅट्समन क्रितेश घरत. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय कारण की जर पाहायला गेलं तर 23 सप्टेंबर हा दिवस उजाडला आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला की फलंदाजाला बॅट्समन न म्हणता बॅटर म्हटलं जावं, कारण की वुमेन्स क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावरती आतापर्यंत पाहायला मिळतं. त्यामुळे बॅटर या शब्दाचं उच्चारण मात्र प्रत्येक वेळेला पाहायला मिळतं. तर धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 24 धावा. ओके, षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती आदळतोय आणि या फलंदाज होतोय पायचीत सार्थक. अडीचे धन्यवाद. आता मात्र दडपण जे आहे ते आलेलं आहे कारण की एका मागोमागे एक असे 2 फलंदाज माघारी धाडलेत. एका बाजूला जर आपण पाहिलं किरण राऊत या अगोदर झेलचित होऊन तंबूच्या आश्रयाला आले, तदनंतर सार्थक घरत हे देखील पायचीतच्या स्वरूपात आलेत आणि आता गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी ऑन हॅट्रिक गोलंदाज असतील स्वप्नील घरत. आई एंटरप्राइजेस दर्शन मोर यांच्याकडनं मात्र जर हॅट्रिक साध्य केली जाते तर 101 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जर फलंदाज 3 षटकार मारतोय त्याला देखील 101 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. 3 चौकार जरी लगावतायत तरी हे पारितोषिक जे आहे ते दिलं जाणार आहे. बघूया फलंदाज यात मात्र हे पारितोषिक जिंकतोय की गोलंदाज हे मात्र पाहणं गरजेचं आहे. ऑन हॅट्रिक गोलंदाज स्वप्नील घरत. बघूया षटकातील तिसरा चेंडू ऑन हॅट्रिक हा चेंडू यावेळी मात्र सुंदररित्या हा मारलेला फटका इनटू द गॅप जातोय स्ट्रेटच्या दिशेने. सिंगल मात्र तिथे घेतली जाते. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 25. आता मात्र जर सामन्याचं समीकरण आपण पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सर्वात जास्तीत जास्त स्ट्राईक जे ती क्रितेशकडे येणं महत्त्वाचं आहे कारण की एक महत्त्वाचा मोहरा म्हणून क्रितेश ओळखला जातो. सांता राजा काटाळे या संघासाठी, कारण की सकाळच्या सत्रात जर पाहायला गेलं तर एक जबरदस्त इनिंग क्रितेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाली होती आणि यावेळी मात्र क्रितेशच्या रडारमध्ये आलेला चेंडू सुंदररित्या मारलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र साकारत असताना दिसतोय जितम घरत आपल्या संघासाठी. वाखाणण्याजोगी गोलंदाजी मात्र कारण की क्रितेश घरत सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी खेळण्यास भाग पाडलं आणि झेलचीतच्या स्वरूपामध्ये माघारी धाडलंय. या षटकातील पुन्हा पुढील चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जातोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत इट इज वाईट बॉल.
धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 33 धावा. यावर मात्र डाऊन द लेग साइड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र झालेली आहे ती 35. 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. सामना जो आहे तो अजूनही बरोबरीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका स्ट्रेट ऑफ द बॅट. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद. यावेळी मात्र कुठेतरी चांगलं मोमेंटम गॅदर करत असताना फलंदाज आपण पाहतोय. धावसंख्या या चौकाराने धावफलकावरती लागलेली आहे ती 38 धावा. यावेळी मात्र डाऊन द लेग साइड नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 40. या अगोदर 39 धावा झाल्या होत्या. आमचा स्कोर बोर्ड थोडंसं चुकतंय कुठेतरी. दिलगिरी व्यक्त करतोय. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू जिथं मॅचा सुंदररित्या मारलेला हा मात्र फॉलो थ्रू जातोय. चेंज ऑफ पेस नक्कीच पाहायला मिळतोय. मात्र चेहरअप जे आहे ते मात्र मैदानाच्या चहूबाजूने पाहायला मिळते. सुंदररित्या मारलेला हा फटका आणि एकच धाव तिथे मित्रांनो. एकेरी आणि दुहेरी धावांनी काही होणार नाही कारण की चेंडू आणि धावांमधील अंतर जे आहे आता वाढत चाललंय कारण की आता शेवटच्या षटकाचा थरार शिल्लक आहे आणि 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे. कामगिरी शानदार दिलाचा तो दिलदार. धन्यवाद. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. कर्ज तो जेव्हा बरसतो तेव्हा कर्ज तो जेव्हा बरसतो तेव्हा कार्य त्याचे चोखरे. बेटे गावात नेताने संदीप दादा हाय. पालघर जिल्ह्यात नेताने संदीप दादा हाय. धन्यवाद. यावेळी मात्र संदीप जी घरात यांनी मात्र कोविडच्या कठीण काळामध्ये मात्र एक समाजसेवा सुंदररित्या केली आणि त्यांच्यावरती आधारित हे मात्र सुंदर असं गीत मात्र उर्वी DJ यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. चला मॅचकडे आपण वळणार आहोत कारण की 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 18 धावांची. शेवटचा षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सुजित. बेटेगावचे पोलार्ड या नावाने ओळखले जाते. मात्र सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळतोय आणि यावेळी मात्र गडी होतोय जितेश धावबाद. दिन दुबळांच्या संकट समाई सदैव करीतो
आता ज्याप्रमाणे संदीपजी घरत यांचं नाव घेतं आमच्यापर्यंत माहिती मिळते की 5 वर्षापूर्वी जो आपण समोर रस्ता पाहतोय त्यासाठी मात्र टाटा हाऊसिंग विरोधात त्यांनी मात्र एक आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन यशस्वीपणे त्यांनी पूर्ण केलं आणि हा रस्ता सँक्शन करून घेतला आणि ज्यामुळे वाहतुकीसाठी सुंदर असा रस्ता देखील आपण पाहू शकतोय आणि या मैदानामध्ये देखील त्यांचं चांगलं योगदान, या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं योगदान. 5 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहतोय 18 धावांची आवश्यकता आहे. या मात्र फुलटॉस असा हा चेंडू सुंदररित्या मारलाय, डीप बॅकवर्ड फाईन लेगला दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव देखील अतिशय सुंदररित्या होते पूर्ण. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 16 धावांची. चला दोन्ही संघांनी तयार राहायचंय. चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव आणि बिरवाडी टायगर्स. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलामार्फत संदीपजी घरत यांना कोविड वॉरियर्स म्हणून सन्मानित करण्यात आलं. नक्कीच काम जे आहे नावाप्रमाणे मोठंच आहे. चार चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र सुंदरत्या मारलेला फटका डाऊन दी ग्राउंड नक्कीच जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धाव मिळेल. 3 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती आहे आता मात्र हार्ड हिटिंग फलंदाज निशांत, एक अष्टपैलू खेळाडू. आता मात्र बघूया 3 षटकार मारून संघाचा विजय साकारेल का निशांत, हे मात्र पाहणं आता गरजेचं आहे. त्यानंतर चाणक्य सुपर किंग्स वर्सेस बिरवाडी टायगर्स. दोन्ही संघ समोरासमोर भिडणार आहेत. सरकार बेटेगावच्या खेळाडूंना विनंती असेल की सामना जरी संपला तरी आपण मैदानाच्या आतमध्ये कोणी जायचं नाहीये. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. एकच धाव तिथे मिळेल. दोन चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. बेटेगावचे पुलाड म्हणून यांची ख्याती आहे असे सुजित. मात्र बघूया 2 balls and 14 runs required to win. आणि ते मात्र सुंदररित्या असा मारला फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि गडी होतोय झेलबाद. पालघर जिल्ह्यात नेताने संदीप घरदादा आहे. पालघर जिल्ह्यात नेताने संदीप घरदादा आहे. मात्र औपचारिकता जी आहे ती मात्र शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आणि ते मात्र निर्धाव विजयी होतोय सरकार 11 बेटेगाव संघ. चला दोन्ही संघांनी तयार राहायचंय. मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव आणि बिरवाडी टायगर्स. नेता यो दिलदार कामगिरी शानदार दिलाचा तो दिलदार. बेटेगाव संघ आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. खेळाडूंनी जे आहे ते सेलिब्रेशन जे आहे ते मैदानाच्या बाहेर करायचं आहे कारण यानंतर पुढील मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे. यानंतर आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जोडले जातील गोल्डन व्हॉइस ऑफ वसई यार्डने मिस्टर प्रमोद शेडगे.